नमस्कार मंडळी, तर मी इथे करत आहे कोळंबी फ्राय। तुम्ही पाहू शकता मी कोळंबी घेतलेली आहे, त्याची जी मुंडी आहे ती तशीच ठेवली आहे आणि खालचं जे साल असतं ते काढून घेतलंय, स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपल्याला लावायचे आहेत मसाले। तर 2 चमचे मी इथे कांदा मसाला वापरलाय, छोटा 1 चमचा हळद वापरली, आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। छान असं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित। मसाले आणि आलं लसूण पेस्ट सर्व बाजूने कोळंबीला लागली पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून आपल्याला ठेवायचं आहे अर्धा ते 1 तास मॅरिनेटसाठी। मुरले की फिश फ्राय नंतर फ्राय केल्यानंतर त्याची टेस्ट जरा वेगळी येते, त्याच्यामुळे मॅरिनेटसाठी थोडा वेळ ठेवायचा आहे। आणि नंतर तव्यात मी आता पाहू शकता तेल टाकलेलं आहे आणि एक एक अशी करून कोळंबी सोडत आहे आणि सर्व कोळंबी मी टाकल्या आहेत आणि व्यवस्थित फ्राय करून घेतेय। तुम्ही वाटल्यास थोडासा पाण्याचा शिपका मारू शकता किंवा झाकण ठेवून एका बाजूने शिजून घेऊ शकता। तर पहा खालून थोडीशी कडक झालेली आहे, त्यावेळेस मी दिलेली आहे पलटी आणि बारीक गॅसवरती आपल्याला सारखं अलटी-पलटी करून व्यवस्थित कोळंबी शिजून घ्यायची आहे, कारण की तेलात जेव्हा आपण फ्राय करतो कोळंबी त्यावेळेस कोळंबी शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे बारीक गॅसवरती सारखं अलटी-पलटी करून आपल्याला व्यवस्थित अशी कोळंबी शिजून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता 8 ते 10 मिनिटांनंतर आपली इथे कोळंबी तयार झालेली आहे। नक्की रेसिपी ट्राय करा, आवडल्यास लाईक सबस्क्राईब। थँक्यू।